निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या. पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते, कारण का गेले 10 दिवस पोलिसांना तुरी देऊन पळणारा निलेश चव्हाणला अखेर बेड्या नेपाळमध्ये म्हणजे बॉर्डरवर, भारताच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. मुळामध्ये नेपाळला जायला कोणता पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही. पासपोर्ट आणि इलेक्शन कार्डच्या आधारे हा जो शातीर निलेश चव्हाण आहे यांनी पळ काढला होता. परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं, हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही, कोणालाही सोडणार नाही. अजितदादांनी 3च्या इथे 6 पथकं केली. पहिल्यांदा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवण्याच्या बेड्या घातल्या आणि त्याच्यानंतर या निलेश हगवणेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नेपाळमध्ये अटक करण्यात आली. मला विश्वास आहे, मला महायुती सरकारने आम्हाला आश्वासित केलेलं आहे सगळ्या कारवाईच्या माध्यमातून की हगवणे कुटुंबांना म्हणजे आरोपींना, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय सरकार सुद्धा स्वस्थ बसणार नाही. आता पुढचा विषय, निलेश अटक झाल्यानंतर तो 10 दिवसामध्ये कुणाकुणाच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.